तुम्हाला गणेशोत्सवात कोकणात जायचं असेल किंवा रस्ते मार्गाने गोव्याला जायचं असेल तर सज्ज व्हा, कारण तुमच्या स्वागताला भले मोठे खड्डे तयार आहेत। प्रशासनाच्या कृपेने तुमच्यासाठी ही सोय करण्यात आलेली आहे। त्यामुळे गणेशोत्सवात सुद्धा मुंबई गोवा महामार्गाचा प्रवास धक्क्यांचा आणि जीवघेणा बनवून ठेवला गेलेला आहे। पाहुयात लोकशाही मराठीने केलेला हा ग्राउंड रिपोर्ट। मुंबई गोवा महामार्ग खड्ड्यात, गणेशोत्सवाच्या तोंडावर खड्ड्यांचं विघ्न, गणेश भक्तांचे यंदाही हाल होणार। हा कुठल्या आडगाव बुद्रुक गावातला रस्ता नाही किंवा कुठल्या छोट्या शहरातलाही हा रस्ता नाही। या रस्त्याची अवस्था पाहून तुम्हाला कदाचित तसं वाटू शकतं, पण मंडळी, हा आहे मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग। गेल्या 17 वर्षांपासून या महामार्गाचं काम रखडलंय। यंदाच्या पावसात सुद्धा हा महामार्ग खड्ड्यातच गेलाय। नागोठणे इथल्या पुलाचं काम बंद आहे, म्हणून पर्यायी सर्व्हिस रोड तयार करण्यात आलाय आणि त्यावर सुद्धा भले मोठे खड्डे पडलेत। नागोठणे येथील पुलाचं काम पूर्णपणे रखडलंय आणि त्यामुळे वाहतूक कोंडीचा हा पहिला हॉटस्पॉट आहे। सध्या आपण उभे आहोत ते मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर आणि आपण दृश्यांमधून पाहू शकताय गेली 17 वर्षापासून रखडलेला मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग आणि पावसाळ्यात आपण जर परिस्थिती पाहिली तर या राष्ट्रीय महामार्गावरती मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत। रखडलेल्या उड्डाणपुलांपैकी दुसरा टप्पा म्हणजे कोलाड। या ठिकाणचा उड्डाणपूल जून 2025 पर्यंत पूर्ण होण्याचं आश्वासन देण्यात आलेलं होतं। प्रत्यक्षात मात्र या पुलाचं काम पूर्णपणे बंद आहे। गणेशोत्सवादरम्यान मुंबईतून निघालेला चाकरमानी गणेश भक्त कोलाडच्या नाक्यावरती जर का वाहतूक कोंडीत अडकला तर त्याचं आश्चर्य कोणाला वाटू नये। त्यांना या ठिकाणी सर्वात मोठा वाहतूक कोंडीचा सामना करावा लागणार आहे। या महामार्गावरनं लोकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतोय। त्यात अनेक अपघातही झाले, ज्यात शेकडोंचे जीवही गेले, तर कित्येक जण कायमचे अपंग बनले। आता उड्डाणपूल जर तुम्ही पाहिलात, कोलाडचा पहाल, रातवडच्या तिथला पहाल, नागोठण्याच्या तिथला पहाल, ते पॅरल रस्ते आहेत, त्याला खड्डे जे आहेत ते 2-2, 4-4 फुटाचे खड्डे आहेत। त्याच्यामध्ये गाडी जरी प्रायव्हेट गाडी गेली एसटीतल्या प्रवाशांची तर अतिशय दयनीय अवस्था होते। कंबरडे मोडले जातात, त्याच्यामध्ये आजारी पेशंटला नेत असताना अतिशय वाईट अवस्था होते। इतकी दयनीय अवस्था याची ह्या मुंबई गोवा हायवेची झालेली आहे। आज जागोजागी इतके खड्डे पडलेले आहेत की त्यामुळे अनेकांचं नुकसान झालेलं आहे। हात पाय तर तुटलेले आहेत, पण काहीचे संसार देखील उद्ध्वस्त झालेले आहेत। आता तर गणपतीचा सीझन येतोय, जर गाडी चालवायची म्हटली तर असं वाटतं ही गाडी ह्या हायवेवरच सोडून जावी की काय। इतके मोठे मोठे खड्डे त्या ठिकाणी नागोठण्याला, कोलाडला असे पडलेले आहेत। खूपच वाईट अवस्था आहे। बघायला गेलो तर कोणता खड्डा कितपर्यंत खोल आहे याचा काय अंदाज येत नाही आणि ऍक्सिडेंट होण्याची जास्तीत जास्त शक्यता आहे। गाडीचा मेंटेनन्स या सगळ्या गोष्टी आपण जर लक्षात घेतल्या तर खूपच खर्चिक होत चाललेला आता। मी आता कोकणातून परत येतोय। रस्त्याची अवस्था बघा इथे कशी आहे। महाडच्या थोडासा पुढे आलोय आणि 2 वर्षापूर्वी मी असाच एक व्हिडिओ केला होता। त्याच्यानंतर गेल्या वर्षी रस्ता पूर्ण होईल म्हणून सांगितलं होतं, पण आता ही अवस्था काही फारशी बदललेली नाही आणि काय कोकणच्या माणसाची कोणाला पडलेलीच नाहीये। आता हे किती वर्ष झाली आणि अजून किती वर्ष चालणार आहे याचं उत्तर कोणाकडेच नाही। आणि आता हा जो बाजूला दिसतंय मशिनरी आहे, पण प्रत्यक्षात काम करताना कोणीच नाही आहे। हे बघा, लोकांचं कंबरडं मोडणारा रस्ता आहे हा आणि याच्यामध्ये किती मोटरसायकलवाल्यांचे किती कुटुंब इकडून रोज जातात, त्यांचे किती ऍक्सिडेंट होतात आणि काय होतं याचा विचारच करवत नाहीये। दुर्दैव आहे महाराष्ट्राचं। राज्यातले अनेक मोठे प्रकल्प गेल्या 4 ते 5 वर्षात पूर्ण झालेत। समृद्धी महामार्ग देखील विक्रमी वेळेत पूर्ण झाला। मात्र गेल्या 17 वर्षांपासून मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग हा रखडलेल्या अवस्थेतच आहे। दरवर्षी गणेशोत्सवापूर्वी हा महामार्ग पूर्ण होईल असं आश्वासन दिलं जातं, मात्र ती आश्वासनं खड्ड्यात साचलेल्या पाण्यामध्येच बुडून जातात आणि लोकांना खड्ड्यांमधनं रस्ता शोधत खाच खळगे सहन करत प्रवास करावा लागतो। त्यामुळं शासन प्रशासनाला हा गणपती बाप्पा कधी सद्बुद्धी देणार हा खरा प्रश्न। भारत गोरेगावकर, लोकशाही मराठी, रायगड। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।